असं? माझ्याकडून काय चूक झाली होती? मी काय बिघडवलं होतं तुझं? आता पाहुणे येतील, तुला काय सांगायचं? शिवा ऐक ना, सांग ना, कुठे संपदा? मला सांग. त्या मुलाबरोबर गेलीये का? हा सांग ना. थांबा. मला काही माहित नाहीये. काय बोलताय बघा. संपदा आधीच या लग्नाला तयार नव्हती, हे तुम्हा सगळ्यांना माहित होतं ना. ती लग्नाला तयार नसताना मी तिला तयार केलं, मग तिला पळून जायला मी कशी मदत करीन? मग काय स्वतःहून पळून गेली ती? हो. मग काय करणार ती? हा, ज्याच्यावर तिचं मनापासून प्रेम आहे त्या जागी दुसरा मुलगा आणताय तुम्ही. ती सुखात कशी राहील? आणि तुम्ही तिला चुकीचं शरम टाकलंय. प्रेम करणं हे चुकीचं वाटतंय तुम्हाला. आणि आपला माणूस जर आपलं ऐकून घेत नसेल तर ती मुलगी काय करेल? तिने हा सगळा निर्णय घाबरून घेतलाय. ती चुकली आहे, पण या सगळ्याला ना काका तुम्ही जबाबदार आहात. ए शिवा, नाही, तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. तुमच्या हट्टीपणामुळे. आणि मला फक्त या घराची नाही तर तिचीही काळजी आहे, म्हणून मी. बस बस, आता सध्या आपण संपदाला शोधायचं बघूया का? संपदा.